Hi student, welcome again to my YouTube channel Perfect Coaching Classes. From today we are going to see most important questions from Unit 3rd, which in all 3 chapters we know that. तर आजपासून आपण तिसरा युनिट नीट मधून एनसीईआरटी च्या बायोलॉजीच्या पुस्तकामधला जो तिसरा युनिट आहे कोणता, सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन, याच्यामधून पासून रेग्युलर आपण ह्या चॅप्टर मधून क्वेश्चन घेणार आहे. ओके, जो की हा पूर्ण जो युनिट आहे त्याच्या 3 चॅप्टर इन्व्हॉल्व होतात आणि ते तिन्ही चॅप्टर जवळपास 36 ते 40 मार्क्स साठी असू शकतात. ओके, त्यामुळे हा जो द सेल युनिट ऑफ लाईफ यामध्ये जवळपास अप्रॉक्सिमेटली 4 क्वेश्चन्स असतील नीटला. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन बघूया. चला लक्ष द्या. न्यूक्लियस इन द सेल वॉज डिस्कवर्ड बाय, सेल मधला न्यूक्लियस कोणी शोधला? तर आपल्याला माहित आहे सेल मधला न्यूक्लियस रॉबर्ट ब्राउन यांनी शोधलेला आहे. रुडॉल्फ फॉर्च्युनी सेल थेअरी मधलं जे सेकंड स्टेटमेंट आहे कोणतं, न्यू सेल आर प्रोड्यूस फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल, हे शोधलेलं आहे. आणि मिथास स्क्लेडन आणि थिओडोर स्कॉन यांनी सेल थेअरी मांडलेली. ओके, सेकंड क्वेश्चन, तर याच्यामध्ये बेस्ट आन्सर कोणता आहे? न्यूक्लियस वॉज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राउन. ठीक आहे, नेक्स्ट, ओमनिस सेलुला ई सेलुला that is new cells arises from pre-existing cell. This statement was given by omnis cellula e cellula. हे जे स्टेटमेंट आहे ज्याचा अर्थ होतो की नवीन सेल ह्या जुन्या ऑलरेडी प्रेझेंट असणाऱ्या सेल पासून तयार होतात. हे स्टेटमेंट कोणी मांडलं? तर आपल्याला माहिती आहे सेल थेअरीचं स्टेटमेंट आहे ते, कारण पहिलं स्टेटमेंट जे आहे सेल थेअरीचं, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप फ्रॉम सेल. आणि दुसरं स्टेटमेंट जे आहे ते कोणता आहे की ओमनिस सेलुला ई सेलुला, न्यू सेल आर अराइजेस फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. दिस वॉज गिवन बाय रुडॉल्फ वर्चो. ओके, कारण यांनी सेल थेअरी मांडली, यांनी हे स्टेटमेंट मांडलं सेल थेअरीचं, आणि रॉबर्ट ब्राउनने न्यूक्लियसचा शोध लावला, रॉबर्ट हुकने डेड सेल शोधली. ओके, आणि फर्स्ट लिव्हिंग सेल कोणी बघितली? तर लिव्हन हुक नावाच्या सायंटिस्टने बघितली. ओके, नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे, करेक्ट सिक्वेन्स ऑफ बॅक्टेरियल सेल एन्व्हलप. बॅक्टेरियाच्या सेलचं जे एन्व्हलप आहे, आउटर कव्हरिंग आहे, बाहेरून आतमध्ये, कुठून कुठे? फ्रॉम आउटवर्ड टू इनवर्ड, बाहेरून आतमध्ये जाताना त्या सेल एन्व्हलपच्या कोणत्या लेअर येतात? करेक्ट सिक्वेन्स कोणती? बघा, सेल वॉल आपल्याला माहित आहे सगळ्यात बाहेर असतं ग्लायकोकॅलिक्स, आणि सेल मेम्ब्रेन आणि ग्लायकोकॅलिक्सच्या मध्ये असते सेल वॉल. तर बाहेरून आतमध्ये चाललोय म्हणजे बाहेर पाहिजे ग्लायकोकॅलिक्स, त्याच्या आतमध्ये सेल वॉल आणि त्याच्या आतमध्ये सेल मेम्ब्रेन. बघा, तर असं करेक्ट सिक्वेन्स असणारे हे थर्ड ऑप्शन आहे, ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. ओके, शेवटचा क्वेश्चन, टाइप ऑफ रायबोझोम फाउंड इन द प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये रायबोझोम कोणत्या टाइपचे असतात? ATS नाही, कारण ते युकॅरियोटिक सेल मध्ये असतात. 60S प्लस 40S. ओके, नेक्स्ट 70S. तर हे उत्तर आहे, कारण 70S हा जो कॉम्बिनेशन ऑफ युनिट आहे रायबोझोमचा, त्याच्यामध्ये 50S आणि 30S मिळून तो 70S बनलेला असतो. ओके, तर 70S इज द करेक्ट आन्सर, त्याचं करेक्ट ऑप्शन, आणि याचं आहे हे ऑप्शन सी. ओके, सो आजपासून आपण रोज जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते या चॅप्टरचे महत्वाचे क्वेश्चन जे की विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे, असेच क्वेश्चन निवडत क्वेश्चन आपण आजपासून सुरू करत आहोत. त्यामुळं हे जे व्हिडिओज आहेत स्किप करू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि लाईक, शेअर, कमेंट्स करत जा. काही अडचण आल्यास कमेंट बॉक्स मध्ये विचारत जा. ओके, स्टे कनेक्टेड.